डोळकाम संघाचा 12वा खेळाडू चला डोकम संघाचे 12वा प्रतिनिधी चला आपण पाठवायचं आहे प्लीज, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। हे पहिल्या दिवसापासून जे नियम लागू आहेत त्या नियमांचं पालन आपण करायचं आहे। डोकम संघ चला आपले एक 12वा प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे। सर्व प्रेक्षक वर्गांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षक वर्गांचं आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये सर्वचं सहर्ष स्वागत आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आजच्या दिवसातल्या शेवटच्या आणि अंतिम फर्स्ट राऊंडच्या मॅचला होती सुरुवात। एका बाजूने आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मॅच डोकम संघ आई गावदेवी डोकम संघ आणि एका बाजूने पाहायला मिळेल युवा करपटवाडी। या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातली या फर्स्ट राऊंडची शेवटची आणि अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आपल्याला पाहायला मिळेल। तर पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय हेमंतजी तावडे सर अतिशय उत्कृष्ट असे पंच आणि त्यांच्या समवेत एक बदलापूर वरन आलेले पंच संदेश चंदूदादा सर यांचंही गोड कौतुक आहे। तर मुख्य मंचावरती प्रमुख पाहुण्यांची मांडियाली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। सर्वांचं मनापासून चला 12 प्लेयर डोकम संघ एक बॉल पडाच्या आतमध्ये आपण चला रवाना व्हायचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। पळत धावत येणं करायचं आहे। चला यायचं आहे कारण समोरच्या टीमचा ऑब्जेक्शन येत आहे, त्यासाठी आम्हाला सर्वांना विनंती आहे काळ्या पडद्याच्या बाजूला जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी थोडंसं बाजूला व्हायचं आहे। पहिला चेंडू जर पाहायला गेला तर इथे मात्र सुंदररित्या हाताळला गेलाय आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही। चांगली गोलंदाजी राहिली सध्याच्या घडीला। चेंडू डॉट पाहायला मिळतोय रमेश पारधी गोलंदाजाकडनं चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते। शेवटची अंतिम ओव्हर फर्स्ट राऊंडची मैदानाच्या आतमध्ये रंगलेली पाहायला मिळते। स्ट्राईक वरती फलंदाज अमोल आणि राजपुलटवा चेंडू होता, प्रॉपर कनेक्शन नाही। गॅप प्रिझन मध्ये लॉंग बॉल आणि लॉंग ऑफ या चेंडूवरती जर पाहिलं तर बघत बसतील चेंडू निघून जाईल। एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती मिळतील 4 चौकार। अनंताजी वाघ सर चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आहे। माझे वर्ग मित्र त्यानंतर गुरुनाथजी वाघ सर आपण सुद्धा सुनीलजी वाघ सर आपण मुख्य मंचावरती उपस्थित व्हायचं आहे। तसेच अनंत वाघ सर आपण सुद्धा मुख्य मंचावरती उपस्थित व्हायचं आहे। पलडे सरांचं सुद्धा इथे आगमन होताना पाहायला मिळतं, त्यांचंही गोड कौतुक करूया आपण। अनंत वाघ सर चला आपण मुख्य मंचावरती रवाना व्हायचं आहे। मॅचला सुरुवात होती मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने युवा करपटवाडी तर एका बाजूने आई गावदेवी डोळखाम संघ। या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातली ही शेवटची आणि अंतिम लढत फर्स्ट राऊंडची मॅच पाहायला मिळते। चांगली मॅच रंगेल याच्यामध्ये शंकाच नाही, कारण पहिल्या मोमेंटला झाली सुरुवात, पहिल्या इनिंगला झाली सुरुवात। गोलंदाजी मार्कर गोलंदाज रमेश पारधी इथे गोलंदाजी करताना सज्ज होताना पाहायला मिळेल। पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती अमोल ठाकरेच्या बॅटमधून आलाय चौकार आणि चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती। चला प्लीज मॅचला लगेच सुरुवात करायचा, विलंब लावायचा नाही मित्रांनो प्लीज। सन्माननीय मनोजी सोकांडे सर मुख्य मंचावरती उपस्थित आहे। तर मनोज सोकांडे त्यांचा मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करायचा आहे। एक मायेची उबदार शाळा प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन या स्पर्धेचा एक आठवण म्हणून आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या सकाळच्या सत्रामध्ये आपण या चषकामध्ये जोडलात, तुमचंही गोड गोड कौतुक आहे। माझ्या वर्गमित्र सन्माननीय अनंताजी वाघ सर इथे उपस्थित होता, त्यांचंही गोड गोड कौतुक आहे। तर या चेंडूवरती
येस नो बॉल आला फ्री चान्स फलंदाजाला पाहायला मिळेल. तर बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण राजेशला पाहू शकतोय. ओ इथे तर सुंदर चेंडू हाताला गेलाय रमेश फारदीच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारची धावणा फ्री चेंडूवरती मात्र मोठा पटका खेळण्याची चान्स जी होती ती गमावली गेली आणि कोणत्याही प्रकारची धावणा चेंडू डॉट पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली गोलंदाजी आपण युवा करपटवाडी संघाच्या माध्यमातून पाहतोय. तर पुन्हा एकदा आपण जो खालच्या दिवसामध्ये आपण गोड आवाज ऐकला. सन्माननीय पाटील सर इथे उपस्थित होता, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या चषकाच्या वतीनं, हेदवली महाराजा चषकाच्या वतीनं आणि आजच्या शेवटच्या आणि अंतिम दिवसाच्या वतीनं. ओ डायरेक्ट हिट इथे होताना पाहायला मिळालाय, परंतु जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा इथे 10वा वेळ तर या 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या दफलकावरती 2 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 8 धावा दफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच, सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली पाहायला मिळते. एका बाजूने डोळखाम आई गावदेवी डोळखाम संघ, तर एका बाजूने युवा करपटवाडी गोलंदाजी मार्कर रमेश पुन्हा एकदा सज्ज होईल. ओहो इथे आता प्रॉपर कनेक्शन आहे. फ्लॅट षटकार येताना पाहायला मिळेल. राजेश च्या बॅट मधनं A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार पाहायला मिळतो. मिड विकेट झोन मध्ये या चेंडूवरती 6 धावा आल्या आणि सोडीची संधी आपण डीजे मास्टरला देऊया. तर अजून उर्वरित या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे आणि तो टाकावा लागला. आतापर्यंत 14 धावा खर्च झाला. तर रमेश फारदी या गोलंदाजाकडनं सर्कलच्या ओव्हरमध्ये मात्र चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळतं. राजेश पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी आपण या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या चेंडूवरती पाहिली. पहिली ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या दफलकावरती 14 जोडल्या गेल्यात. अजूनही उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 3 मॅचेस जाताना पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवला डोळखाम हिदवली दत्तनगर डोळखाम हिदवली संघ, त्या संघाने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवला हिंगलूज संघाने आणि तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवला रोडवाळ संघाने. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आजच्या दिवसातला चौथा सामना, शेवटचा आणि अंतिम सामना फर्स्ट राऊंड मधला आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने युवा करपटवाडी टीम तर एका बाजूने आपण पाहू शकाल सनी वारगडे सरांचा इथे आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचंही सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. एक युवा उद्योजक, अतिशय सुंदर त्यांची कामगिरी या डोळखाम नगरीमध्ये आपण अनेक वर्षांमध्ये पाहिले, परंतु आज आपल्या गावाला आणि आपल्या गावाच्या समोरच्या टीमला इथे प्रोत्साहन देताना पाहायला मिळतील. सनी वारगडे सर इथे मुख्य मंचावरती उपस्थित झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. तर सन्माननीय या मुख्य मंचावरती अनंताजी वाघ सर मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मी बनेशजीभाई लोखंडे सरांना विनंती करेल की सरांचा आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करायचा. एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि एक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करायचा आहे. माझे वर्गमित्र सन्माननीय अनंताजी वाघ सर यांचा यथोचित मान सन्मान आपण ह्या मुख्य मंचावरती करत आहोत. हो लाजसेवा फटका, टायमिंग काय प्रॉपर होता. अमोल ठाकरेच्या बॅटवरनं A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. या 6 धावा येतील आणि 6 धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती 26 धावा, तर मुख्य मंचावरती सन्माननीय 20 धावा. तर सन्माननीय वाघ सरांचा इथे मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. त्यानंतर सनीजी वारगडे सरांना सुद्धा विनंती करेल की आपलाही मान सन्मान या चषकाच्या वतीनं या स्पर्धेच्या वतीनं आपला केला जाईल, तो आपण स्वीकारायचा आहे. तर अमोलसाठी आणि राजेसाठी कोणत्याही दोन्ही फलंदाजांना 3 षटकार जर ठोकले तर 501 रुपयाचा इनाम जिगरजी ओहरा सरांच्या माध्यमातून.
हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाही, चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सनीजी वारगडे सरांचा इथे यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती केला जातो. खूप खूप धन्यवाद सनीजी वारगडे साहेब, आज आपण या मुख्य मंचावरती उपस्थित झाला. तुमचं सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. तसेच योग्य टेनिस क्रिकेटवरती माझे जोडलेले प्रेक्षक वर्ग असतील त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आता त्याच्या गोलंदाजीवर जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज नानाच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. ते बॅटची कडावी ते अमोल ठाकरे सर मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. एक षटकार ठोकला होता आणि सुंदर खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, परंतु आता इथे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल अमोल ठाकरे. डीजे सागर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सुजल. तर बघूया ओपनिंगची जोडी मात्र तोडण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज नाना, कारण पहिल्या चेंडूवरती मिळाली त्याला तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली नाना या गोलंदाजाला. तर सुजल स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. तर बघूया सुजल आपल्या संघाच्या दृष्टीनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारची धाव नाही, चांगली गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी. 20 धावा वरती थांबवलं जात आहे. सध्या आपण आई गावदेवी डोळखाम संघाला दुसरी ओव्हर प्रगती पथावर आहे. गोलंदाज नानाच्या माध्यमातून अतिशय सुंदर स्लोअर गतीची गोलंदाजी तिथे मात्र थांबवण्याचा प्रयत्न झाला सुजलसाठी. तर पुन्हा एकदा सुजलसाठी गोलंदाजी केली जाईल नानाच्या माध्यमातून. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी राहिली नानाची. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंगचा वापर करताना या फलंदाजाला कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी केली जाते गोलंदाजाकडनं. चेंडूवरती उंगल्या फिरवल्या जात आहेत आणि तिथे मात्र चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते नानाच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल. हो, आता इथे थोडासा चेंडू बॅटला लागलेला आहे पाहायला मिळेल, परंतु इथे एक धाव घेणं तितकं सोपं नव्हतं, खूप कठीण होतं. मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट पाहायला मिळेल. जवळ दुसरी ओव्हर सुद्धा इथे संपुष्टात आली आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती आई गावदेवी डोळखाम संघाची धावसंख्या फक्त 20 धावा. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर 12 चेंडू मध्ये बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण अमोल बाद झाल्यानंतर कुठेतरी थांबवण्याचं कार्य गोलंदाज नानाने केलं. तर इथून पुढे बघूया तिसरा गोलंदाज कोण येईल ते पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये युवा करपटवाडी संघाकडनं. तर भरत गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहिलं. सध्याच्याकडे जर पाहायला गेलं तर वन विभागामध्ये अतिशय सुंदर अशी कार्य करत असलेली व्यक्ती भरतजी वाघ यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. तर स्ट्राईक वरती राजेश वर्डे ला आपण पाहू शकाल, तर नॉन स्ट्राईक वरती सुजलला आपण पाहू शकताय. तर डोळखाम संघाच्या माध्यमातून तिसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळतील भरत वाघ. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. स्ट्राईक वरती स्लोअर गतीचा चेंडू, इथे मात्र जयेश वर्डेला समजलं नाही. चेंडू सरळ मात्र स्वतःच्या शरीरावरती आदळलाय. बॅट आधी येणे चेंडू मागून, म्हणजे टायमिंगच नव्हतं, नजर नव्हती चेंडूवरती. राजेश वर्डेला मात्र हा चेंडू कोणत्याही पद्धतीने खेळता आला नाही. चेंडू डॉट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वाघ. हो, इथे जर पाहायला गेलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा चेंडू मात्र वाईट घोषित केला. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव आणि या 1 धावेने फलक जोडलं जाईल. फलकावरती 1 गडी बाद 21 धावा. राजेश वर्डे बघूया पुन्हा एकदा आपल्या संघाच्या दृष्टीने चांगली मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करतोय. हो, पुन्हा एकदा टायमिंगचा वापर करता आला नाही. तर पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क राहिलेला चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जात आहे. या खेळपट्टीवरती जर पाहिलं ना तर गेले 5 दिवस आपण पाहतोय आणि आजचा 6वा दिवस उजाडलाय. तर 6व्या दिवसामध्ये सुद्धा स्लोअर गोलंदाजांवरती इथे मोठी पटके येताना पाहायला मिळत नाही. कारण गेले 4 दिवसापासून 5 दिवसापासून आपण पाहतोय आणि आजचा दिवस सुद्धा तिथे स्लोअर गोलंदाजांना इथे चांगली कामगिरी पाहायला मिळते. त्यांची गोलंदाजी चालली जाते, चांगली रनामध्ये थांबवलं होतं. पुन्हा एकदा इथे बॅटची कडाय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता क्षेत्ररक्षकाने. इथे पंचाने नो घोषित केलाय. पंचांच्या माध्यमातून नो+1 एकूण 2 धावा तर नक्कीच मिळतील आणि या 2 धावेने फलक जोडला जाईल फलकावरती.
एकूण टोटल धावा फलकावरती 23 जोडलेल्या पाहायला मिळतील. फ्री चान्स सुजलला मिळाली आहे आई गावदेव डोकम संघाकडनं. एक तिसऱ्या नंबरसाठी आलेला फलंदाज सुजल, त्याच्याकडे मोठी क्षमता आहे, परंतु क्षमता दाखवणं तितकं महत्वाचं आहे. हा टॅकर चेंडू पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंचाने पुन्हा एकदा दंडित केले. दोन्ही हात समांतर म्हणजे चेंडू आलाय अवांतर, तर एक्स्ट्राची धाव जोडली जाईल आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे. फलंदाजाला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची चान्स मिळेल. तर बघूया इथून पुढे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल का भरत वाघ. चेंडू घेऊन जाईल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फरदा सफल राहतात. मी सांगितलंय की गेले 5 दिवस गेले आणि 6वा दिवस उजाडलाय, परंतु स्लोअर गोलंदाजाला ही खेळपट्टी अतिशय सुंदर चांगली राहिली आहे आणि तिथे मात्र भरत वाघच्या माध्यमातून अतिशय सुंदर गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरलाय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय पाईनला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पंचाने दंडित केलं. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. मला वाटतं या गोलंदाजाकडनं फक्त एक्स्ट्राच्या धावा आल्यात, बॅटमधनं अजून धाव आलेली पाहायला मिळाली नाही, कारण चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते भरत वाघकडनं. धावसंख्येचा विचार केला तर सध्या आई गावदेव डोकम संघाची धावसंख्या 1 गडी बाद 25 धावा, तर अजूनही उरलेले काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज भरत वाघच्या माध्यमातून ते टाकले जातील, ती नक्कीच इथे चांगली सुरसीची गोलंदाजी महत्वाची गोलंदाजी केली जाते. सध्याच्या घडीला आपण पाहतोय भरत वाघकडनं. भरत पुन्हा एकदा ओहो, इथे आता कव्हरच्या डोक्यावर डीप पॉइंटला चेंडू केला. डीप पॉइंट वरती क्षेत्ररक्षक धावताय, तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का? नक्कीच 2-2 क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडवला, फेकी झाला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव इथे मुश्किलच होती, परंतु पंचाने तिथे बोट आकाशामध्ये केलंय म्हणजे फलंदाज होतोय बाद. राजेश पारडेवरती मोठ्या अपेक्षा होत्या, त्याला मात्र एक खराब विकेट म्हणून या क्रिकेटच्या पटलावरती मानली जाते, ती म्हणजे रनआउटची विकेट. आणि त्या रनआउटच्या विकेटमध्ये राजेश पारडेला जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. या चेंडूवरती 2 धावा येतील प्लस विकेट मिळाला. संधी थोडीशी आपण देऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरला. फुलकावरती 2 गडी बाद सागर डीजेच्या माध्यमातून अतिशय सुंदर गाणं वाजवला गेला. प्रेक्षकांची मन जिंकणारा गाणं वाजवला मै हू डॉन. पण या स्पर्धेचा डॉन कोण होणार ती संध्याकाळच्या सत्रामध्ये बरोबर. ह्या मॅचचा डॉन कोण आहे? सिंगोटे. इथे सिंगोटेने चांगला फटका केला. गॅप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आले, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर मिसफील्ड पाहायला मिळाली. चेंडू हातामध्ये होताच, परंतु त्याच्याकडनं मिसफील्ड पाहायला मिळाली. त्याचा परिणाम मात्र करपटवाडी संघाला भोगावा लागतो 4 धावेने, आणि या 4 धावेने त्या फलक जोडलं जाईल. त्या फलकावरती एकूण टोटल धावा जोडल्या जातील 2 गडी बाद 31 धावा. तर प्रकाशजी झुगरे मुख्य मंचावरती उपस्थित झाले, तर त्यांचा आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. निलेशजी झुगरे, मी प्रकाशजी बर्डे सरांना विनंती करेल की आपण निलेशजी झुगरे सरांचा या मुख्य मंचावरती यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. तर या चेंडूवरती 2 धावा आल्या, तर मुख्य मंचावरती एक मान सन्मान केला जातो सुरेशजी झुगरे सरांचा. प्रकाशजी परडे सरांच्या माध्यमातून एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन या महाराष्ट्रामध्ये अतिशय एक चांगली गोड व्यक्ती झुगरे यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती केलेला आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आपल्या गावाच्या निमित्तानं आपल्या गावासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या चषकामध्ये उपस्थित राहिलात, तुमचंही गोड कौतुक आहे. तर जाऊया गोलंदाजाकडे. गोलंदाज सध्या स्थितीत पाहिला तर गोलंदाजी वारकर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय रवी. तर रवीच्या माध्यमातून पहिला चेंडू झालेला पाहायला मिळाला. अजून परत नाहीये, नक्की तिथून पुढे पहिली 3 ओव्हर इथे समाप्त होताना पाहायला मिळतील. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 33 जोडलेल्या पाहायला मिळतील. आता मात्र गोलंदाजी मार्कर गोलंदाज रवी पाहायला मिळतं. तर स्ट्राईक वरती आपण सुजलला पाहतोय. सुजलच्या बॅट मध्ये जर पाहायला गेलं तर अजून मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. आपल्या चेंडू आता मात्र उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, डायरेक्ट चेंडू हातामध्ये आणि सुंदर कॅरी केला गेलाय आणि सुजल मात्र इथे आपल्या सुजलच्या रूपामध्ये
आता जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते एक धडाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहनजी सिंगोटे आणि सागर सोकांडे. या सागर सोकांडेचं नाव जर काढलं तर गेल्या वर्षी जी DPL झाली होती म्हणजे डोखाम प्रीमियर लीग झाली होती त्या लीग मध्ये अहंकार माजवणारा हा फलंदाज आहे. सुंदर फलंदाजी त्यांनी केली होती, परंतु आजच्या दिवसामध्ये आपल्या गावासाठी कशा प्रकारे कामगिरी करतो ते महत्वाचं आहे. झालेला काळ विसरून जायचा, वर्तमान काळामध्ये यायचं, वर्तमान काळामध्ये काय घडलं जात आहे ते महत्वाचं आहे. कारण जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे, जे मैदानाच्या आतमध्ये घडेल ना ते महत्वाचं आहे. तर बघूया सागर चेंडूवरती खेळण्यासाठी सज्ज होईल. आपट्याकर चेंडू होता, इथे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागतायत, पंचाने ती दाद फेटाळलेली पाहायला मिळेल. चेंडू मध्ये सुंदर चेंडू राहिला, स्पेअर चेंडू आलाय, कोणत्याही प्रकारची धाव नाही, डॉट चेंडू पाहायला मिळेल. रवीच्या माध्यमातून सध्याच्या घडीला थांबवलं जात आहे डोळखाम संघाला. इथे बॅटर कडनं रिव्ह्यू घेतलेलं पाहायला मिळतोय, म्हणजे हा चेंडू वाईट साठी. ओके सर, थँक्यू. येस द स्पेअर डिलिव्हरी सर, सुंदर चेंडू. तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही, चांगली गोलंदाज सागर पुन्हा सज्ज होईल. हात्याकर चेंडू आता पाईनला उडाला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ऐकला. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली, मला तर युवराज भारती होते तिथे सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाले. हो काय फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग. सॉरी केशव भारती होते, युवराजचे छोटे बंधू केशव भारती यांच्या माध्यमातून सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि या चेंडूवरती जर पाहिलं फक्त एकच सिंगल मिळाले म्हणजे काय बघा, लाजवाब फिल्डिंग. देखणी फिल्डिंग, फिल्डिंग कशी असावी तर ती फिल्डिंग आपण पाहू शकाल. सॉरी भरत वाघ होते तिथे फिल्डिंग सज्ज करणारे, सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. तर पुन्हा एकदा रोहन, ओहो रोहनकडे पाहिलं जातं, इथे फटका बसला. शेतू क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षक, ओहो कॉलिंग कॉलिंग कॉलिंग. जो क्षेत्ररक्षक होता इकडे तो युवराजला कॉलिंग देत होता की युवराज तुझ्याकडे चेंडू आहे, परंतु युवराजकडे मला वाटतंय आवाज घेताना त्याचं लक्ष नव्हतं की काय, परंतु हा सुंदर झेल सोडला मित्रांनो. महत्वाचा झेल होता आपल्या संघासाठी, परंतु ढोकम संघासाठी अतिशय उत्तम ठरलं गेलं. सध्या रोहन सिंगोटेला मात्र जीवदान मिळालंय. तर बघता बघता या चेंडूवरती 2 धावा तर आल्या आणि इथून पुढे बघूया रोहन सिंगोटे आपल्या संघाच्या दृष्टीने कशा प्रकारे कामगिरी करेल ते महत्वाचं आहे. कारण आपल्याला जीवदान मिळालं, त्याचा फायदा मात्र आपल्याला उचलावा लागेल. हो त्याचा परिणाम आता इथून पुढे भोगावाच लागेल, याच्यामध्ये काय शंकाच नाही. कारण एक महत्वाचा खेळाडू आहे डोकम संघाकडे, एकमेव एक हुकमी एका मानला जातो ना तो म्हणजे रोहन सिंगोटे. त्याच्या बॅट मध्ये आता चौकार आलाय आणि चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 40 धावा, 3 गडी बाद 40 धावा. सुंदर अशी फटकेबाजी आता मात्र पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळते. गोलंदाज सुद्धा रवीच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. अजूनही तिसऱ्या ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक आहेत ते टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज रवी. तर स्ट्राईक पात्री माता तर रोहन आलाय, रोहनचा आपण झेल सोडलाय म्हणजे स्वतःच्या पायावरती कुरड मारल्यासारखं करून घेतलंय आपण. तर बघूया आपल्या संघाच्या दृष्टीने आपल्याला ती महत्वाची विकेट आपल्याला तर घेतली आता आली नाहीये, परंतु त्याचा परिणाम बघूया. चेंडू आहे पाईनला पुन्हा एकदा झळकवला, तिथे क्षेत्ररक्षक दादा स्क्वेअर लेग मध्ये चेंडू दन 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 आवाज देत पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. झेल सोडल्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार तर आले, परंतु अजूनही मित्रांनो हे तो झाकिया पिक्चर अभी बाकी आहे. या 4 धावा आल्या आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 44. तर पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंग मध्ये बनल्या 40 धावा. इथून पुढे मात्र जोडावे लागतील युवा खरपटवाडी संघाला 24 चेंडू मध्ये 41 धावा. सॉरी 44 धावा झालेल्या आहेत. 45 धावांचं आव्हान आहे. पहिल्या इनिंग मध्ये 44 धावा बनवल्यात म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 11ची सरासरी तर डोखाम आई गावदेवी डोखाम संघाने गाठली आहे. इथून पुढे 11च्या सरासरीने पुन्हा एकदा युवा खरपटवाडी संघाला सुद्धा मॅच कंप्लीट करायचं आहे. म्हणजे जर पाहिलं तर 11.33च्या सरासरीने इथून पुढे मात्र धावसंख्या जमा करायची आहे. ती म्हणजे युवा खरपटवाडी संघाला पहिल्या इनिंग मध्ये 44 बनल्या, दुसऱ्या इनिंग मध्ये बनवायचे 45. तर चला
लगेच जोखम संघ आपण फिल्डिंग सजवून घ्यायचं आहे मित्रांनो, विलंब लावू नका. त्याला पुढील मॅचचा टॉस आपण करत आहोत. दत्तानगर हेदवली टीम आणि हिंगळू टीम, चला दोन्ही संघाचे करत चला आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच जोडायचं आहे. आज विलंब अजिबात नाही मित्रांनो, एक मिनिट आज महत्वाचा आहे, एक सेकंद आज आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर नक्कीच ही मॅच चांगली रंगली, याच्यामध्ये शंकाच नाही. आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आपण गोड आवाज ऐकायला मिळणारच आहे, पण थोडासा वेट करायचा आहे. तर चला दोन्ही संघाचे कर्णधार, हिंगळू संघाचे कर्णधार जय भवानी हिंगळू संघ आणि दत्तनगर हेदवली डोळखाम संघ, चला आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच जोडा. आज महत्वाचा दिवस आहे, आज फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. त्याच दिवसापासून आपण परत कष्ट केली, ती कशासाठी केली तर फायनल मॅच करण्यासाठी केली. ती फायनलचा वेळ आपल्याला येताना पाहायला मिळतोय. बघता बघता 5 दिवस तर गेलेच गेले, 6वा दिवस उजाडला आणि 6व्या दिवसाला सुद्धा सुरुवात झाली आणि अतिशय सुंदर ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये अंतिम सामने खेळवले जात आहेत. पहिली विनिंगचा सामना, शेवटचा सामना चालू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिली विनिंग समाप्त झाली, पहिल्या विनिंग मध्ये बनल्या 44 धावा आणि दुसऱ्या विनिंग मध्ये मात्र बनवाच्या युवा करपटवाडी संघाला 24 चेंडू मध्ये 45 धावा. तर मी सनीजी वारगडे सरांना विनंती करेल का इथून पुढे टॉसचा कार्यक्रम आपल्या शुभ आज आपण करायचा आहे. सनीजी वारगडे साहेब, चला आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे आणि दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित होताना पाहायला मिळतात. एका बाजूने अमर तर एका बाजूने रबानी शेख. या दोन्ही गोलंदाजांमध्ये, दोन्ही कर्णधारांमध्ये आजच्या दिवसातला केला जातो टॉस. सन्माननीय डोखाम गावातली एक अतिशय गोड व्यक्ती, एक युवा उत्तेजक सध्याच्या घडीला सनी वारगडेच्या शुभाचे आपण टॉस करत आहोत. आजच्या दिवसाला सेकंड राऊंडची ही पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रोहनजी परडे सर आज जर पालगा स्वतः आयकॉन आणि आयकॉन नावाने ही केलेली स्पर्धा. तर रबानी या कर्णधाराने टॉस जिंकलाय, प्रथम फील्ड करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. अमर अँड कंपनी म्हणजेच वेखंड अँड कंपनी हिंगळू टीमला 3 षटकांचे सामने राहतील. सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचे आमचे आयकॉन सांगतायत की 3 षटकांचे सामने खेळवले जातील इथून पुढे. सर्वांना त्याचं सहकार्य असणं गरजेचं आहे, तितकंच महत्वाचं आहे. आजच्या दिवसात अतिशय महत्वाच्या मॅचेस आपण या स्क्रीनवरती पाहतो, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर गेले 6 दिवस गेले 5 दिवस, आजचा 6वा दिवस, 6व्या दिवसामध्ये अतिशय सुंदर त्यांची कामगिरी पाहायला मिळते. त्यांचंही आजच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत आहे, गोड कौतुक आहे. योगेश टेनिस क्रिकेटमध्ये सर्व माझे जमलेले प्रेक्षक वर्ग असतील त्याला की मी विनंती करेल, चला आपण लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. विलंब अजिबात नको बालाजी घरत सर, आपण विलंब लावायचा नाही. तर खुलंदाजी मार्कर गोलंदाज आई गावदेव डोकम संघाच्या माध्यमातून राजेश वरडे चेंडू घेऊन जाईल. तर ओपनिंगची जोडी दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक ओपनिंगची जोडी बंधूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला युवराजी पारधी तर एका बाजूला भरतजी पारधी, केशवजी पारधी, ही दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही बंधू एक आक्रमक खेळाडू दाखवणारे खेळाडू हे मैदानाच्या आतमध्ये आदिवासी मध्ये सर्वात उत्कृष्ट तो फलंदाज असेल ना, मी म्हणेल युवराजी पारधी. या फलंदाजाने क्रिकेट कसा असतो, क्रिकेट कसा खेळावा हे आदिवासी खेळाडूंना शिकवून दिली आणि त्याच अनुषंगाने मात्र आदिवासी संघाचे क्रिकेटर बनले गेले. चला 5 मिनिटांमध्ये सामना कंप्लीट करायचा आहे. तर पहिला चेंडू घेऊन जाईल राजेश वरडे, केशव पारधीला मात्र इथे फेकून दिला. क्षेत्ररक्षक आहे सनीवरती झेल टिपण्याचा प्रयत्न करेल का नाही, परंतु पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज राजेश वरडेचा. केशव पारधीच्या बॅटमधून आलाय A1 क्वालिटीचा षटकार. भगवानजी गरज साहेब, चला आपण इथे उपस्थित झालेले आहेत, आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावरती असं नसतं बा. हो, इथे कव्हरच्या दिशेने चेंडू केला, पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तिथे जोडले, चेंडू अडवला, फेकला, तोपर्यंत पालक एक सिंगल मिळेल. आणि एक सेन्सिबल क्रिकेट कसा असावा, तर सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिला गेला. भगवानजी सर, आपण मुख्य मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आपल्या गावाला भेट देण्यासाठी उपस्थित झाले. तुमचं गोड कौतुक आहे, सहर्ष स्वागत आहे या चेस्काच्या वतीनं. तर मी विनंती करेल की प्रकाशजी परडे साहेब, आपणास विनंती आहे की भगवानजी जरांचा आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करा. तर राजेश पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल.
ओहो, इथे जर पाहायला लागला तर ऑफटमच्या बाहेर चेंडू पंचाने दोंडीत गेलाय, नो चेंडू आलाय आणि इथे फ्री हिटचा चेंडू येईल. फ्री हिट चेंडू आलाय नक्कीच इथे पाहायला गेला तर पंचाने नो तर घोषित केलाय. चला पंच, तर आपण फिल्डिंग सजवून घ्या. पंच डिसिजन घेणार आहेत आपण मध्ये जमायचं नाही, मीटिंग करायची नाही, ही वेळेचं बंधन आपल्याला महत्वाचं आहे. तर नक्की तिथून पुढे जर पाहायला गेलं तर इज द वाईट चेंडू आलाय. तर वाईट स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल आणि या एक धावीने धावसंख्या फलकावरती जोडलेली पाहायला मिळते. धावसंख्या सध्याच्या घडीला 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या 8 धावा. स्ट्राइक वरती युवराज फुलटॉस हो, क्लासिकल फटका आहे. स्पेक्टर ग्राउंड चेंडू सर्वात सेफ फटका मानला जातो क्रिकेटमध्ये. तो फटका आपण युवराज कडनं पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराने मात्र धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या सध्याच्या घडीला जोडली जाते. धावसंख्या फलकावरती एकूण टोटल 12 धावा. चांगली मॅच रंगेल, सुरुचीची मॅच रंगेल. सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. युवराज पारधी आणि केशव पारधी ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा युवराज स्ट्राइक वरती, पुन्हा एकदा शॉटम पूल लास्ट वापर का ताकदीचा वापर नाहीये परंतु युक्तीचा वापर इथे केला. टायमिंगचा प्रॉपर आहे आणि त्या प्रॉपर टायमिंगने चेंडू जर फेकून दिलाय, फक्त बॅट कनेक्ट केलेल्या चेंडूला फेकून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. म्हणजे बघा चांगल्या खेळाडूकडे खेळवृत्ती कशी असते, आपण ताकदीवरती खेळायला, परंतु इथे क्लासिकल खेळ, सुंदर खेळ, फटका गायला तर अतिशय सुंदर पाहायला मिळाला. मिड विकेट झोनच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला 6 धाब्यांसाठी. आणि 6 धाब्याने धावसंख्या दफलकावरती जोडलेले पाहायला मिळते. सध्या आपण पाहू शकाल 18 धाबा दफलकावरती जोडल्यात. युवराज वारदीच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर A1 क्वालिटीची दर्जेदार फटकेबाजी आपण पाहतो. 3 चेंडू खेळलाय आणि 10 धावांवरती सध्या आपण खेळताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. केशव पारधी सुद्धा त्यांचे छोटे बंधू आहेत, खूप सुंदर त्यांची फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा राजेश चेंडू घेऊन जाईल युवराजसाठी. हो, आता सुंदर चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू यॉर्करला जो क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून मानलं जाते ना, तो मात्र चेंडू टाकला गेलाय राजेश परडेच्या माध्यमातून. या चेंडूवरती जो फटका निर्माण केलाय आपल्या या भारताचे एक ज्येष्ठ खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि त्या फटक्याचं नाव हेलिकॉप्टर. तर बघूया पुन्हा एकदा. ओहो, पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर आहे, फटका प्रॉपर आहे आणि ते फेकून दिला लॉंगॉनच्या डोक्यावर. पुन्हा एकदा या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्गाने आम्हाला सांगितलंय की 6 धावा आल्यात. ओहो, सुंदर फटकेबाजी. तर 24 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही उर्वरित चेंडू मध्ये बनवायचे 18 चेंडू अजून शिल्लक आहेत ना. 18 चेंडू मध्ये बनवायचे 21 धावा. म्हणजे समीकरण जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हर मध्ये अतिशय सुंदर दर्जाची फटकेबाजी आपण युवराज वारदी आणि केशव पारधीच्या माध्यमातून पाहिली. फटकेबाजी जर पाहायला गेलं तर युवराजने काय फटके केलेत, क्लासिकल फटके, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूला मात्र फेकून देतो बाउंड्रीच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. 16 धाव्यांवरती स्वतः वैयक्तिक खेळतोय. 5 चेंडू खेळलेला आहे. त्यानंतर केशव जर पाहायला गेलं फक्त 2 चेंडू खेळलाय आणि 7 धाव्यांवरती खेळतोय. तर युवराज 5 चेंडू आणि 16 धाव्यांवरती खेळतोय. एकूण टोटल संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा आणि आता इथून पुढे मात्र 18 चेंडू मध्ये बनवायच्यात फक्त 21 धावा. म्हणजे 21 धावा इथून पुढे डिपेंड केल्या जातील का आई गावदेव डोखाम संघाच्या माध्यमातून गोलंदाज सुजलच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. परंतु सुजल आपल्या संघाच्या दृष्टीने ते कमबॅक करेल का? कमबॅक तर करावं लागणार आहे. आपल्या संघाला जर जिंकायचं असेल ना तर कमबॅक महत्वाचं आहे, विकेट घेणं महत्वाचं आहे, ही बंधूंची जोडी आपल्याला तोडणं महत्वाचं आहे. परंतु तोडली जाईल का ते तुझा तितकंच महत्वाचं आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच रंगली जाते. आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये कोण जिंकेल कोण हारेल आलेली वेळ आपल्याला सांगणार आहे. पण उरलेले 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धाब्यांची गरज आहे. सुजल पुन्हा चेंडू घेऊन जाईल.
केशव पुन्हा एकदा पाईंटला खिटकून दिलाय तिथे स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा नाही आहे चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय डीप केअर मध्ये चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. तर या 4 धावा आणि 4 धाव्यांनी दर्शनच्या फलकावरती 28 अजून उरले 17 आणि 17 धाव्यांची गरज. 17 चेंडू 17 धावा बॉल टू रन इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय समीकरण. इथे सिंचेबल क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. केशव फारदीच्या माध्यमातून मोठ्या बंधूंना स्ट्राईक दिलेली आहे त्याच्या बॅटमधून मोठे पटके येताना पाहायला मिळतात. तर आपण मोठ्या बंधूंना स्ट्राईक देणं तितकंच महत्वाचं आहे ते मात्र त्यांनी सिद्ध करून दाखवला. तर या चेंडूवरती मात्र एक सिंगल आली आणि एक सिंगल धावीने दर्शनच्या फलकावरती 29. या युवराज पारधीकडे जर पाहिलं तर प्रथम शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी जो खेळाडू खेळला असेल ना तो युवराज पारधी. याच फलंदाजांना आदिवासींना क्रिकेट कसा असतो आणि क्रिकेट कसा खेळावा ते दाखवून दिलं आणि तिथून मात्र आदिवासी संघ इथे पोहोचत. इथे मात्र फटका बसला बाळाघर चेंडूवरती येतील. हो हो आता मात्र युवराज पारधीला मात्र इकडे चांगल्या फटक्यावरती तिथे फसवला गेला तर पहिला गडी बाद होताना पाहायला मिळेल युवराजच्या रूपामध्ये. एकोणतीस धावा एक गडी बाद बफलगावरती. आता उरलेले 15 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरत वाघ. तर बघूया भरत वाघ आणि केशव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुजल व भरत वाघने सुद्धा आलेल्या सुरुवात केली. इथे जोराचा फटका फेकला गेलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. भरतच्या बॅटमध्ये येतोय षटकार. चला मॅचला सुरुवात करायची. विलंब लावायचा नाही. आई गावदेवी डोकाम संघ लवकरात लवकर आपण आपली टीम सजवून घ्या. सुजल गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळतोय. एक गडी बाद झालाय. 35 धावा फलकावरती लागल्यात. अजून उरलेले 14 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 10 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सुजल चेंडू घेऊन जाईल भरत. पुन्हा एकदा फटका चांगला इथे मिड विकेट लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडू पुन्हा एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर येतील. या चेंडूवरती 4 धावा येतील. सुंदर फटकेबाजी लाजवाब खेळते. एक ना खेळ आपण युवा करपटवाडी संघाकडनं पाहतोय. डीजे सागर थँक्यू डीजे सर. सलीमजी शेख सर यांचं खूप खूप बोला. खलीलजी शेख सर खलीलबाई शेख यांच्या माध्यमातून आजच्या दिवसासाठी पूर्णपणे बिस्लरी बॉक्स दिले. त्यांचं गोड गोड कौतुक आहे. खलीलबाई शेख आपण मुख्य मंचावरती उपस्थित झाला असेल तर लगेचच आपण मुख्य मंचावरती असं नसतं वाचाय. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आपल्या गावाला आपल्या या स्पर्धेला एक महत्वाची भूमिका आपण निर्माण करून दिली. तुमचं गोड गोड कौतुक आहे. असं सहकार्य असू द्या या आपल्या विभागाला आणि आपल्या गावाला. आजच्या फायनलच्या दिवसामध्ये आपण भरभरून प्रेम दिलं आणि भरभरून सहकार्य केलं. आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे लागणाऱ्या ज्या बिस्लरी आहेत त्या आपल्या माध्यमातून मिळाल्या. तुमचं गोड गोड कौतुक आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला मॅच रंगली जाते. सध्या फक्त पाहायला गेलं तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 12 चेंडूमध्ये बनल्यात आतापर्यंत 39 धावा आणि उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जर पाहिलं तर फक्त 6 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 6 धावा समीकरण अतिशय सोपं आहे. परंतु जर या दोन फलंदाजांना
बाद केलं बाला घरतनं तर कदाचित मॅचचं मुवमेंट बदलू शकेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर तरला महत्व नाही, मैदानाच्या आतमध्ये जे घडलं जाईल ते महत्वाचं आहे. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर पंचाने दंडित केलाय, वाईटच्या रूपामध्ये एक धाव येईल आणि एक धाव या एक धावीने धावसंख्या धावफलकावर एकने पुढे सरकली जाते. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहू शकाल 40 धावा आणि उरलेले 12 आणि 5 धाव्यांची गरज. ओहो, इथे केशव मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क सचिन चौधरी कडे जर पाहिला तर एक अतिशय जुना जाणता खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता सुद्धा आहे, मोठे पटके खेळण्याची त्याच्याकडे होती, परंतु काही वर्षानंतर त्याने क्रिकेट सोडला होता. परंतु आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुन्हा आगमन त्यांचं झालंय, परंतु आजच्या दिवसामध्ये त्याला संधी नाही मिळाली. परंतु संघाच्या दृष्टीनं पुन्हा एकदा बाला घरतकडे जी क्षमता आहे ती दाखवणं महत्वाचं आहे, कारण आपण गोलंदाजी अतिशय सुंदर करतायत, परंतु ती कामगिरी आज आपण दाखवायची आहे आपल्या गावासाठी खेळण्यासाठी, ती महत्वाची भूमिका आपण दाखवायची आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू आलाय आणि वाईटच्या रूपामध्ये एकने पुढे सरकली झाली. 41 उरलेले 11, 4 धाव्यांची गरज आहे. आता चेंडू चांगला आलाय, आता सुंदर चेंडू आलाय, इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही, अजूनही उरलेले 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये जर पाहायला गेलं तर 4 धाव्यांची गरज आहे. चेंडू डॉट पाहायला मिळाला, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला तर केशवला मात्र आता थांबवण्याचं कार्य सध्याच्या घडीला आपण बाला घरत करणं पाहतोय, म्हणजे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं होतोय. अजूनही त्यांना माहित आहे कारण कदाचित हा सामना जर मुवमेंटला आला तर आपण विजय दृष्टीने वाटचाल करू शकतो, परंतु कामगिरी चांगली होणं गरजेचं आहे. हो, इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कव्हरचा चेंडू केला, डीप एक्स्ट्राला चेंडू जातो, तिथे क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवला, फेकी झालाय, एक सिंगल मिळाली आहे आणि एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल केशव या फलंदाजाला आणि या एक धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती 42 उरलेले 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये फक्त 3 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक वरती भरत वाघ, त्याच्या बॅट मध्ये सुद्धा षटकार आला, यॉर्कर लाईन चेंडू खोदून काढलाय, सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. आता मात्र शेवटच्या मुवमेंटला फिल्डिंग चांगली होताना पाहायला मिळते आई गाव डोकम संघाकडनं, पण कदाचित मी म्हणेल वेळ निघून गेली की काय असं सध्या परिस्थिती पाहायला मिळते, परंतु गोलंदाजी सुंदर आहे. हो, इथे क्लीन बोल्ड, सुंदर गोलंदाजी बाला घरत इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय आणि कमबॅक होणं महत्वाचं होतं आणि ते करून दाखवलं. बालावरती विश्वास होता की बाला करू शकतो, ती कर्णधारांनी जबाबदारी घेतली आणि तिथे मात्र इथे चांगलं प्रोत्साहन पाहायला मिळालं, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता मात्र शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये इथून पुढे जर पाहिलं तर फक्त 3 धाव्यांची गरज आहे. मॅच रंगेल की नाही ते मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. मॅचचं चित्र तर थोडंसं बदललेलं पाहायला मिळतंय सध्याच्या घडीला, तर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा आपण पाहतो ना मोठी पटके खेळायचे असतात तेव्हा तेव्हा सहज धावा बनल्या जातात, परंतु जेव्हा जेव्हा कमी जास्त चेंडूवरती कमी धावा काढायच्या असतात तेव्हा कधी कधी नव्हे तर अनेक वेळा आपण हा इतिहास पाहिलेला आहे. 6 चेंडू मध्ये 3 धाव्यांची गरज आहे, परंतु इथून पुढे गोलंदाज आपल्या संघाच्या दृष्टीने चांगली गोलंदाजी करेल का? चांगली गोलंदाजी केली, विकेट मिळाल्या तर मी म्हणेल मॅचला रंगत येईल. रंगत सध्या स्थितीला चांगली पाहायला मिळते. बाला घरतने सुंदर मुवमेंटला मॅच आणली गेली. आता सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कर गोलंदाज सध्या आपण पाहतोय. हो, पहिला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जाईल का पाहायला चांडी चेंडू वरती येत आहेत आणि चेंडू अडवता अडवता मात्र बाहेर निघून गेला. मॅच रंगण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु पहिल्या चेंडूवरती आला, चौकारानं विजय घोषित झाला युवा खरपटवाडी टीम आणि हार पत्करावी लागली मध्ये आई गावी देवी डोकाम संघाला. तर डोकाम संघाचं सहर्ष स्वागत आहे या चषकामध्ये, आपणही भाग घेतला, तुमचं गोड गोड कौतुक.